नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। सोलापूरसाठी उजनी धरणातून 6000 क्युसेक पाणी सोडलं। पाणी सोडल्यामुळे सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटणार। सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यामध्ये कमी पाणी शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यामधील तलावाच्या पाणी पातळीमध्ये घट। जळगावात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यामध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढत्या उष्णतेमुळे रायगडकर हैराण। गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांत पार। जिल्ह्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। अमरावतीमध्ये उन्हाचा पारा वाढला। तापमान 43 अंशांवर जाण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। तापमानामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई। येवला तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा। जालना जिल्ह्यामध्ये 32 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई। 7 गावं आणि 4 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा। नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा। नाशिकमधील 5 तालुक्यामध्ये 14 टँकरनं पाणी पुरवठा। इगतपुरी, सिन्नर, येवला, सुरगाणा आणि पेठमध्ये पाणी टंचाई। पुण्याच्या मावळ तालुक्यामधल्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये बाष्पीभवनामुळे मोठी घट। पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 50% कमी पाणी साठा। हतनूर धरणातून भुसावळसाठी पाण्याचं आवर्तन सुरू। हतनूरच्या पाण्यामुळे रेल्वे आणि दीपनगरचा पाणी प्रश्न सुटणार। जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांवर। शीतपेय मठाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी। पालकमंत्री मकरंद पाटलांनी घेतली पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक। बुलडाण्यामधल्या शिवणी, आरमाळसह 14 गावांना खडक पुरवठ्याचं पाणी मिळणार। बैठकीमध्ये निर्णय। जळगावातील गौताळा औटराम घाट या अभयारण्यामध्ये 13 कृत्रिम पाणवठे। वाढत्या उन्हाची प्रचंड तीव्रता लक्षात घेता वन विभागाची खबरदारी। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार। उन्हामुळे धुळ्यामध्ये बैल बाजारामध्ये शुकशुकाट। बैलांच्या विक्रीवर मोठा परिणाम। रत्नागिरीच्या लांजामध्ये जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय। वाढत्या उन्हामुळे शिवगंध प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम। जालन्यामध्ये मोसंबी बागांवर शेतकऱ्यांना जेसीबी फिरवला। पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाळल्यानं शेतकरी हवालदिल। अंबड तालुक्यामधल्या शिराढोण परिसरामधली घटना। फुलकोबीला चांगला भाव नसल्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। गजानन दासरवाड या शेतकऱ्याकडून 2 एकरामध्ये फुलकोबीची लागवड, मात्र खर्चही निघाला नाही। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। शेतामध्ये ठिबके आणि पाणी साचलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये हळदीच्या लागवडीचं क्षेत्र वाढलं। पारंपरिक पिकांना बगल देत नव्या उत्पादनांवर शेतकऱ्यांचा भर। हळदीची लागवड वाढल्यानं बेण्यांचे दरही वाढले। वेंगुर्ल्याच्या शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांनी आठवडा बाजाराचा स्वानुभव घेतला। सामाजिक आणि व्यवहारिक ज्ञान मिळण्यासाठी शाळा प्रशासनाचा अभिनव उपक्रम। भाजीपाल्याची आवक घटली, मात्र दर स्थिर, तर 200 रुपये किलोनं लिंबाची विक्री सुरू। सोलापूरमधील उजनी धरणातील अवैध मासेमारी विरोधात कारवाई। मासेमारीसाठी वापरले जाणारे साहित्य नष्ट, आरोपी फरार। करमाळा पोलिसांकडून अधिक तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटी पालक संघाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। बोगस उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेऊन श्रीमंतांच्या मुलांना आरटीमधून प्रवेश दिल्याचा आरोप। चौकशीची मागणी। हिंगोलीमध्ये हत्ता ते तळणी महामार्गाचं भूमिपूजन। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये गुन्हेगार म्हणूनच तपास। 21 आरोपी निष्पन्न। आतापर्यंत 14 आरोपींना अटक। पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजाऱ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र, तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही। पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती। नागपूरमध्ये गांजाचं व्यसन भागवण्यासाठी दुचाकीची चोरी। एकाला अटक, 3 दुचाकी जप्त। 5 पावली पोलिसांची कारवाई। भंडाऱ्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये दारू पिऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ। तक्रार करणाऱ्यालाच तहसीलदारांनी परत पाठवलं। रत्नागिरीमध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांची धडक कारवाई। प्रशांत नगर भागामध्ये गांजा जप्त। नागपूरच्या दुर्गावती चौक परिसरामध्ये फटाक्याच्या दुकानाला आग लागली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। आग विझवण्याचा प्रयत्न सुरू।
कोल्हापुरात अत्याचार पीडितेचा विनयभंग करणाऱ्या पोलीस नाईकला अटक. 6 दिवसांपासून फरार असलेल्या पोलीस नाईक चेतन घाडगेला आजऱ्यातून अटक. नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून टोळक्याकडून तरुणावर वार. नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकामधली घटना. टोळक्याकडून धारदार शस्त्रानं तरुणावर प्राणघातक हल्ला. तिघांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोलापुरात 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग. मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा. मुख्याध्यापकांच्या तक्रारीनुसार वृद्ध व्यक्तीवर गुन्हा दाखल. वर्ध्यात लग्न सोहळ्यामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. 1,20,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 4 महिने पूर्ण. आमच्या राजाला न्याय द्या. मस्साजोग गावामध्ये बॅनर. आम्हाला फक्त न्याय हवा. मस्साजोग ग्रामस्थांची मागणी. मस्साजोगमधील अवादा कंपनीचे पवनचक्की प्रकल्पामध्ये सुरक्षा व्यवस्था. संतोष देशमुखांच्या हत्येला 4 महिने पूर्ण झाल्यानंतर अवादा कंपनी परिसरात सुरक्षा वाढवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचं वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन. वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर सरकारच्या नावे राजकीय हस्तक्षेप करू नये. आंदोलनामध्ये मागणी. राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 1 वर्षाची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. लवकरच अध्यादेश जारी होणार. आपले सरकार पोर्टलची सेवा 5 दिवस बंद. 10 एप्रिल ते 14 एप्रिल असे 5 दिवस आपले सरकार पोर्टलची सेवा बंद राहणार. सिंधुदुर्गमध्ये सर्व 432 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडत जाहीर. महिला आरक्षणानुसार 216 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार. नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गांधी सागर तलाव बचाव आंदोलन. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तलावाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप. गॅस दरवाढीच्या विरोधात जळगावमधील राष्ट्रीय महामार्गावर पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन. महामार्गाच्या मधोमध गॅस सिलेंडर ठेवून जोरदार घोषणाबाजी. रत्नागिरीत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 6,152 वाहनांवर कारवाई. जवळपास 2,60,73,000 रुपयांचा दंड वसूल. चिपळूण शहरामध्ये पाणीपट्टीमध्ये वाढ होणार. चिपळूण नगरपालिकेकडून 164 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. रत्नागिरीमध्ये कर्करोग जनजागृतीसाठी तालुका स्तरावर शिबिराचं आयोजन करण्याची मागणी. 8 दिवसामध्ये रूपरेषा तयार करा. पालकमंत्री उदय सामंतांचे अधिकाऱ्यांना सूचना. नांदेडच्या किनाळा इथल्या महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे सामने. पंचक्रोशीमधील पैलवानांची कुस्ती खेळण्यासाठी हजेरी. दरवर्षीपेक्षा यावर्षी पैलवानांमध्ये उत्साह. साताऱ्याच्या कराडमधील ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी नव्या 4 पदरी पुलाची उभारणी होणार. आमदार अतुल भोसलेंच्या प्रयत्नांमुळे 50 कोटींचा निधी मंजूर. नंदुरबार जिल्ह्याला लवकरच 108 रुग्णवाहिका मिळणार. पालकमंत्री माणिकराव कोकाटेंकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं आश्वासन. नांदेडमधील कठडे नसलेल्या विहिरींना 1 महिन्यामध्ये कठडे बांधा. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आलेगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून झालेल्या अपघातानंतर आदेश. रत्नागिरी नजीकच्या झरी विनायक मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा. जगद्गुरू नरेंद्र महाराज, उद्योगमंत्री उदय सामंत, राजन साळवी यांची सोहळ्याला उपस्थिती. बीडच्या परळीमध्ये काळारामाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न. मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. बीडच्या आष्टीमध्ये महंत काशीनाथ महाराजांच्या नारळी सप्ताहाचं आयोजन. सप्ताहासाठी भाविकांची गर्दी. बुलडाण्यामध्ये 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य दिव्य जयंती. समता भूमी ते सत्यशोधक भूमीपर्यंत निघालेली मशाल यात्रा बुलडाण्यामध्ये दाखल. ठिकठिकाणी मशाल यात्रेचं स्वागत. सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाबत मनसे आक्रमक. कार्यालयामध्ये अधिकारी वेळेवर हजर नसतात. सामान्य नागरिकांना त्रास. मनसेचा आरोप. निवेदन देत कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये तरुणाची हत्या. घराच्या वाटणीमध्ये जास्त हिस्सा मागतो म्हणून बापानं मुलाला संपवलं. आरोपी बापाचा दुसऱ्या मुलावरही हत्या केल्याचा आरोप. संशयित बाप आणि मुलाला बेड्या. बारवी धरणामध्ये 46% पाणीसाठा. आंध्रा धरणामधील पाणीसाठाही 51%वर. रणरणत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं स्वच्छता मोहीम. आमदार रमेश बोराणेंसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोहिमेमध्ये सहभागी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची पिकं काढल्यानंतर मशागतीची कामं हाती. मात्र डिझेलचे भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. एसआरएमधील भाडं थकवणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करणार. गरज भासल्यास थकीत भाडं वसुलीसाठी या संपत्तीचा लिलाव करणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. वर्ध्यामधल्या सावंगी पोलिसांची 100 दिवस कृती प्रारूप अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी. जुन्या प्रकरणामधील 221 फाईल्स निकाली.
नंदुरबार जिल्ह्यामधील 119 शाळांच्या 359 वर्ग खोल्या जीर्ण अवस्थेत, वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 21 कोटी रुपये देण्यात आले. नाशिकच्या लासल गावातील शिवनदीवरील पुलाच्या कामामुळे डासांमध्ये वाढ, पिंपळगाव ब्राह्मणगाव मधील नागरिक हैराण, प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये 33 प्राथमिक आरोग्य केंद्रातील अर्धवेळ मदतनीस वेतनापासून वंचित, 150हून अधिक मदतनीसांना 5 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्याची माहिती. भंडारा जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांचे आरोग्य शिबिर पार पडलं, योगा, प्राणायाम, प्राकृतिक चिकित्सेवर मार्गदर्शन.